शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना. चला आता मी चालली या रानात कामाला. घेतली पाटी चुंबळ घेतली आणि चालली. आता इकडे बघा वांगी कशी येते. अजून नाही ती वांगी लागली बरं का, नाही तर पण वांगी आहे ती येऊ का वांग्याला. वांगी नाही ती लागली अजून. चला जायचं खाली. आता आपला भुईमुग लय भारी आला. त्यात गवारीच्या शेंगा पण लावले. त्या गवारीच्या शेंगा आणि त्यात भाजीला चला तुम्हाला दाखवतो. गवारीची शेंगा तिकडे ऊस कसा आलाय बघा. ऊस तर तिकडं बोर आहे, बोर हाय. तिकडे मोटरची पेटी हाय. खाली बघा कसा ऊस आहे. मी दर धरती बरं का, कोण दर धरत नाही. माझी मी सगळं हँडल करते. आता जायचं तुम्हाला दाखवते भुईमुगात शेंगा. तसले शेंगा आले त्या काय म्हणते त्याला, कटले शेंगा हो. गवारी हा गवारीच्या शेंगा त्या, भेंड्या त्या. ऊस कसा आला आपला इथला? चांगला आलाय. तू काम केलेली? मग मीच केले, मी दर धरते की. आणि गवारीच्या शेंगा आहे त्या, भेंड्या आहे त्या. तर लय काय काय माळवा आहे तुम्हाला दाखवते की. चला. वांगी काय भारी दिसायला लागली. तिकडे आळूची पान आहे ती. होय अगं, समजा लावलंय तू, सासून लावलंय तुझ्या. मामानं लावलं या सासऱ्यानं. सासून बी नाही लावलं. ही शेवरा हाय. शेळ्याशीला पण लागतं हा. मग शेळ्या ढीग भर आहे ते म्हणलं, शेळ्याला शेवरा लागत नाही मग. तुझ्यासारखं. मग खाली अजून बांधानी घास हाय. वैरणीला ढील नाही हो. गुरत फक्त दोनच आहेत. एका कारवाड आहे आणि 2 बैल आहेत. मुलीला घेऊन येणार लागली आहे माग. आली माग पळत. शाळा नाही वाटतं आज, शाळेत गेली नाही. चिंचा चिंचेचं झाड आहे. किती चिंच लागले ते पाहिजे लय लागली ती. मग ते चिंच आहे त्या. काय भुईमुग दिसतोय सवरना. पिवळा पडलाय कशानं काय माहिती. औषध टाकलं तू लय त्याला? औषध नाही भुईमुगाला. पेरतानाच टाकले, त्यावर औषध नाही ना काय नाही. त्याला दाखवते गवारीची शेंगा आता. लगा घस लागले तर गवारी शेंगाला सवरना. मग बघा कसली शेंगा आहेत. आता गवारीच्या शेंगा तोडायची, याची मस्तपैकी भाजी करायची, खायचं. लय काढू नका, आज शुक्रवार आहे. होय बेत आहे आज. बेत आहे. मग गवारी शेंगा लय वाटू करू ना. काढायलाच नको. हा 4 बस एवढ्या. चल तिकडे भेंड्या ती दाखवती. पण त्या बांधाने सुद्धा काय काय माळू लावलंय रानात तुम्ही? चला दाखवते तुम्हाला. दाखवल्याशिवाय दिसत नाही मला. कुणीकडे आहे त्या भेंड्या? भेंड्या खालच्याकडे नाही त्या. बर नारळ पडले तर बघा, इथून शेजन यावं. चला तुम्हाला दाखवते तिकडे बघा किती भारी गवार लागली. मळ्याच्या मळ्यामध्ये मैना नाजूक एकली. मला गाणीच म्हणत नाही. तिळ लावले तर तिळाची झाड तर दाखवते. ज्यांना माहित नाही तरी तिळाची झाड बघा. तिळ नसतं तिळाचा लाडू खाल्ला कधी? खाल्ले ते चटणी. मग ही गवार लावूया. ही बारकी आहे अजून गवारी. ही बारकी आहे. आपली शेती कशी आहे, कोल्हापूर सारखं वाटतंय ना वातावरण समजा. मग ही पण ती आहे तिळायचं. लागले ते तिळ आता. ही पण तिळायचं. तिकडल्या कडानी दोडकं लावली तर. मंडळींना जरा काय तर सांगा आमचा भुईमुग कसा आहे. ते परत शेवटला सांगते नाही की त्यांनी आपला भुईमुग कसा आहे. मी सांगते की तेव्हा तिकडे लावलंय काय दोडका. होय अगं दोडक्याचं येलन पिलन. चला तुम्हाला भेंड्या दाखव. भेंड्या लावले ते तर मग हा भेंड्या लावले ते घ्यावं. किती लावले त्या? बस बांधायला लावलं तर तिथं बांधायला सगळ्या भेंड्या जायच्या. काय म्हणली? बांधायला. हा बांधायला सगळ्या भेंड्या जायच्या. गाणं म्हण घे. मला येत नाही गाणं म्हणायला. चला दाखव. दुसरे लेखी कुठं सोडले एकटं घरी बसले ते 2 जण. ए मुलींनो तुम्ही काय तर माहिती आहे, लाल लिस्टी पण लावून आला आवाज. लागते ते ती. चला चला भेंड्या दाखवती बघा कसले आले त्या ती. तिळ कसं आले ते तिळ? तिळ झाड 1 नंबर आले ते. मग चंदन लावा काय राहणार. चंदनी पोलिस निवदा धरून. वय चंदनाची शेती करते ती माणसं, पोलीस धरून येते. तेव्हा तिकडे ती दोडकं लागले वाटतं. कुठं आहे तो? भाऊ तिथे खाली. हे दोडक गवारी तीळ अजून काय काय लावले राम? भेंड्या परत मिरच्या पण लावले. आल्या असते कुठं मिरच्या. होय बरं कोथिंबीर लावली. या की तुम्हाला दाखवते. तुम्ही तिथं भरायला कोथिंबीर लावली. आली ना काय म्हणते लय मोर पळून पायात काटा घुसला अगोदर. असं आहे का? या इथं म्हणतो तुम्हाला दाखव. आली ना कोथिंबीर लावली कोथिंबीर नाही. हो भुईमुग किती मोठा झाला इथं तर बघा.
अजून सण आले खुरपर करायला लागतात. पण भुईमुग एक नंबर आला हो सवरनं. कसं झाड अहो मग तीच गाव नाही हो. कोथिंबीर लावली आहे. नेली माणसाने चोरून पाक. होय नाही ते हे आपल्या कालवाडाला एवढं गावात काढून नाही गावात येलं हे आले ती न्यायचंय परत कधी न्यायचं थोड्या वेळानं. माझी तीच दिसत नाही अहो. तिकडे पाटलाय रानात बाय आहे ती खुरपा. असू दे मग खुरपा त्याचा बी खुरपा लागली वाटतं. हम्म. ऊसात येलं झाली ती इथली कडे वेल काढून कालवडाला न्यावं एक कालवड राहिले त्याला अहो न्यायचं आहे हो तुम्ही नका टेन्शन घेऊ. मस्त वैर नाही घास बीस आहे म्हणून मी गवत काढत नाही. हम्म. ती करायचं आहे हो. भेंड्या मी भेंड्या पाठी कशाला आणली तुझी कळ नाही मला. गवारीची शेंगा काढायला आणलेली खरं मी सांगू का? हा का मटण खा वाटा लागलंय आज. मग ती त्यामुळेच आता तुम्ही जाणार आहे की थोड्या हा. वेळानं आणणार आहे त्यामुळं बर मग राहू दे मला गाडी चारच तेवढे नारळ तर लय पिकले तर बघ आता मग लय पिकले तर बाया काय बाय बाया ये नाही त्या खुरपाला काय सांगायचं तिकडला भिमून निमित्त वर आहे. हम्म. ह्या गावाची शेंगा चारच तोडले त्या हम्म. एवढं सोडलं. ते आता तुम्ही मटण आणायचं म्हणल्यावर कशाला उगाच वाटवं करायचं आहे. तेवढंच घ्यायचं तेवढंच खायचं. होय हा तुला जर पिक्चर मध्ये काम करायला घेतलं तू कशी करशील कशी करायची म्हणजे ऍक्टिंग दावी मला कर. मला ऍक्टिंग करायला येत नाही जसं असं रिअल हम्म. ऍक्टिंग फिक्टिंग करायचं नाही जे खरं खरं आहे ते हम्म. दाखवायचं. पल्ली हो पुरी नाटकं करते या. नाटकं करते कुठे गेला कोणाचा भेंडा अहो हा का खालच्या बाजूला आहे ते काय नाही. आपल्या ध्यानात नाही शेतावर लक्ष नाही घरात झोपायचं नसतं. झोपायचं तिकडला भीमुख खुरपायला जातो. काल गेली शाळेला परवा दिवशी गेली भीमुख खुरपायला आज घरी बसली. बर. विशेष काय मग अजून गोष्ट विशेष काय नाही आज मटण आणायचं आहे. विशेष तीच आहे तेवढं. मटण म्हणल्यावर लई तोंड हसू येते. मग विशेष म्हणजे मटण दुसरं काय नाही. मग आमचा रानवाळ्यात हा रानमाळ्यात कसं वाटतंय एकच नंबर. कसा आहे मित्रांनो सांगा आमचा भीमुख जरा थोडा पिवळा पडलाय त्याला पाणी लय झालंय. काय टाकायचं विचार ना. काय टाकायचं भीमुखाला सांगा तुम्ही. औषध तर अजून भिजवल्या खुरपान झाल्यापासून अजून 2 वेळा भिजवले नुसतं पण औषध काय टाकलं नाही. पेरतानाच तेवढं औषध टाकलेलं. काय सांगायचं ती म्हणजे काय टाकायचं ती सांगा तुम्ही आम्ही टाकतो. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट शेअर आणि जास्त शेअर पण करा आणि कसा वाटला ती पण सांगा. सबस्क्रायबर करा म्हणा. मला ती म्हणाल्यात नाही सबस्क्रायबर हा सबस्क्रायबर पण करा आणि घंटी दिसते तिथं वाजवा. हा. घंटी वाजवा. पोरगी कशी डान्स करलाय मग तिला भारी वाटतं. कोथिंबीर कुठे गेली कोणाचं लावलेली थोडं कोथिंबीरचं वजन मी तू जरा बाहेरून जाऊ.